सकाळ सकाळची वेळ आहे आणि आकाशात सगळी पाखरच आहे ती. काय म्हणतो बाला? चिमण्यांना चिमण्यांना खायचंय वे चक्की? नाही ते तुझ्याकडे नाही ते येत. गुरांची झाडलोट झाली आणि आता काढायची धार. इकडे सगळ्यांना मकवान टाकले वाळं. सकाळ सकाळ वाळे वैरण टाकली म्हणजे पाणी पण प्यायचे ते भरपूर. धार काढून वैरण टाकून घेतली आता गुरांना. आता मला आंघोळ्या घालायची ते. रविवार आहे आज तरी पण पोरांच्या आंघोळीची किती गडबड आहे. काय करतो? पाणी काढतो आंघोळीला? एकटा काढतो? काढ मग. मी नेऊन देते बादली, पाणी काढतो. हळूहळू काढ, पोळल. गार कशाला घेतोय? गार नको घेऊ. इकडं चालू आहे किचन मध्ये स्वयंपाक करायला. आणि आज रविवार आहे त्यामुळं पोरांना नाश्त्यासाठी पोहे बनवलेत. आणि इकडं सगळे मुलं बसून पोहे खाते ती. बाला कुठे गेला र? खावा पोहे मग. आज निमंत आहे ते पोरं रविवार असल्यामुळं. आठवड्यात एक दिवस मिळतो फक्त रविवार सुट्टीचा. शेळ्यांना सकाळ सकाळ टाकले शेवऱ्याचा पाला आणून खायला लागले शेळ्या. काय खेळताय पोरांवर? झोका बांधले बाळांना. बघू कसले बाळ आहे ते, दाखवा. अयो दोन दोन आहे ती की. बर. आणि इकडं काय चालू आहे? इकडं काय चालू? जेवण. बाई सगळा चिखलाचाच खेळ मांडला यार. हॉटेल का तुमचं? पडचिल पडचिल बादलीवरनं. पडचिल बादलीवरनं. खेळ चालू आहे पोरांचं इकडं. हॉटेल मांडलंय म्हणते ते इथं. आणि दोन बाहुले टाकले त्याने त्यांना झोका बांधलाय. तुटलं काय? सुट्टे सुट्टे म्हणा. खोटं पण नको. जेवला नाही का तू? बोल बोल आजीला. हॅलो काय कर? हॅलो हा कधीची पप्पा का झोपला आणि हा नाव चाराचं जाऊशी दुखू. नाही नाही म्हणा. होय म्हण. हा का मला येतोय. शकू नको का? बघ एक वह्या आणायला सांगितलं असतं तर अभ्यास थोडाच केला असता का नाही? 4 वह्या आणायला सांगितलं का नाही? बघ मग कसले दाखव. मागचं दाखव की. बघितलं बघितलं येत कार. बघू दे की मग कसं लिहितोय ती. तटस्थ अभ्यास चालू आहे बाल्याचा. काटे कुठे गेली? चुकलं. अरे रात्री ह्या पोरांना मोठ्या वह्या आणायच्या होत्या
मग त्यांना ते सांगत होते आम्हाला वह्या आणा म्हणून. हे म्हणला पप्पा मला पण 4 वह्या आणा येताना. मग आता 4 वह्या आणल्या म्हणून सकाळ सकाळ अभ्यास घ्यायला चालूय आज. वन एकच काढायला हवा त्याला, एकला ते चांगलं. आकार बसत नाही त्याच्या हाताचा. इथे बारकाया वही चौकोना बसलं पाहिजे. ते राहू दे. चुकलंय ती दुसरं लिहि. अरे मोठं झालं बारक गाड जरा. मग एवढं काढलं. आता मोठं झालं. गाड दिलं बारक. हा तेवढं. हे हात खाली सोड. हे सपाई ठेव अशी वही आणि लिहा असं. वयात खाली पडत नाही ते पडत. मग ही नळी नळी का ही नळी व्यवस्थित 2 झाले ती, पण गुरांना पाणी लावायचे पण पाणी संपले इथलं. त्यामुळे आता मी चालले खाली. गव्हावर पाणी लावले सकाळी 8ला लाईट आली. ते पाणी वर घ्यायचे भरायला. आता पाणी भरून नंतर मग परत गव्हावर लावायचे. ऊन झाले 10:30-11 वाजत आले. त्या पाण्याला न्यायची ती गुरं. आता जाते खाली आणि वाल फिरून येते आधी गव्हावरचा. इकडं गिनीगोल लावले. गिनीगोलामधनं मका लावली गुरांना, कारण वैरणीची खूप तानातान चालली. आता वैरण संपली. थोडंसं वाळं आणि मकवाण राहिले वाळं. त्यामुळे ही शेळ्यांना पण आणि गुरांना पण इन लवकर खायला म्हणून लावले गिनीगोलमधनं. इथं दंडाला लावली भेंडी, देशी भेंडी आपली उगवली. आता 4-4 पानावर आली. आणि गिनीगोलाच्या शेजारीच इकडं एक 3 सारं मेथी घास केलाय. आणि मेथी घासाच्या खाली भुईमुग केलाय. सगळा इकडे भुईमुगाचा आपला. भुईमुगामध्ये बरेच ह्या वर्षी चिंबी केले म्हणून केले. भाजीपाला लावलाय. इकडे मेथी घास, इकडे गिनीगो. नाहीतर प्रत्येक वेळेस फक्त भुईमुगाचं असं दुसरं काय नसतं. पण ह्या वेळेस इकडं बरंच काय काय लावले. इथं लावले कोथिंबीर. आणि कोथिंबीरीच्याच दंडाला इकडे लावले तर कांदा. दंडाच्या दोन्ही बाजून कांदा लावले तर. आणि इकडं आपला भुईमुग चांगला उगवलाय. पाण्याला आलाय भुईमुग पण आता. पण गहू जरा जास्त सुकला होता त्यामुळे पाणी लावले गव्हावर. गहू झालं की भुईमुग पण भिजवायचा आहे. रानामध्ये तर का नाही फक्त काय पेरून पाणी देस्तोच दम आहे. गवत लगेच येते. आता ह्याच्यामध्ये पण किती 1-2 पाणी झाली ती भुईमुगाला, तर भरपूर गवत आले. आता हे पाणी देऊन तर खुरपावं लागल, नाही तर पाणी द्यायच्या आधी तर खुरपून घ्यावं लागल. आणि ह्या पाठवणाला सगळं आपलं आंबाच येतं. आंबा भरपूर येतं. काही ना तवर लागलाय, काही ना तवर नाही लागला. आले मी आता गव्हापाशी. ह्या आंब्याला मात्र ह्या वर्षी भरपूर तवर लागलाय. पण हे 2 ते 3 वर्ष झाले आंब्याला तवर लागते. पण ह्याचा एक पण आंबा नाही खायला मिळाला. कारण तवर लागते लवकर, आंबा पण लागते ते. पण आंबा हे पूर्ण पावसाळ्याच्या टायमाला पिकतोय, त्यामुळे काय खायलाच मिळत नाही. तवर मात्र भरपूर लागला ह्या वर्षी ह्याला. आणि इकडं चालू आहे गव्हावर पाणी. आता कुठल्या साऱ्यात लावले, कडाच्या साऱ्यात लावले वाटतं पाणी. आधी पाणी बघून येते सारा भरलाय का बघते मी. आणि दार मोडून भरला असला तर मगच पाणीवर घेते प्यायला भरायला. गहू पण चांगला आला ह्या वर्षी. लोंब्या पण चांगल्या पडल्या त्या गव्हाला. अजून 1 ते 2 पाणीच द्यावे लागते गव्हाला. 2 पाण्यावर गहू वाळूनच.
ह्या कडच्या साऱ्यात लावले पाणी. आता खालच्या कडेला जाऊन बघते आधी सारा भरलाय का, मगच दार मोडायचे. इथपर्यंत चालले पाणी, आणखी थोडंसं राहिले पाणी खाली यायला. एक 5 ते 10 मिनिटं थांबते आणि परतच घेते पाणीवर. तोपर्यंत सारा पण भिजली, अर्धा राहायचं नाही. आणि गव्हाच्या खाली लावलं इकडं आपण टमाटा. महिना होत आला टमाटा लावून, पण संक्रांतीच्या आदल्या दिवशी लावला होता, भोगी दिवशी टमाटा. आता टमाट्याला फुलं लागली, ती दाखवते मी तुम्हाला. सरस सगळ्या झाडांना दिसायला लागली फुलकळी. चढले मी आता दार मोडायला. दार मोडून आता पाणी नेते घरी. प्यायचं पण पाणी भरायचं आणि वापरायचं पण. गुरांना उशीर व्हायला लागला पाणी दाखवायला. दार मोडले गावाचं. आता ह्यातलं वालवण करते आणि पाणी घरी लावते. लावलं पाणी आता घरी. पाणी भरून घेऊन परत वाल फिरवायला यायचे माघारी. घरची कामं बघत बघत आज दारं पण धरायची ती गावाची. गाई पाणी लावून बांधायचे नव्हते तिकडं. आता सरदाराला आणले पाणी लावायला. गायीनं पाणी पाजून इकडं सावलीला बांधले. गुरांना पाणी दावून आले मी खाली. सारा भिजला का बघायला. आणखी काय सारा भिजला नाही, निम्म्यात आलाय आताशी. खूप लांब अजून भिजायचा. अर्धा सारा भिजलाय. तोपर्यंत आता मी जेवण करून येते माघारी. पाण्याची लाईट 4ला जाणार आहे आज. 4 वाजेपर्यंत आपल्याला दारच धरायचे ते आज. जेवण करून आता माघारी 12 वाजत आले ते. चल जेवायला. जेवण करून चाललोय आम्ही खाली गव्हाच्या दारा धरायला. चला चला पटकन. काय आहे रे आपलं? गव्हात नाही ती मेथी घास आहे. कोथिंबीर लावली ती कडणी मनानं नाही आली, लावली आम्ही. खाली बसून खेळा 2 जण. आणि उन्हात जाऊ नका, ऊन लागते आता. हो बस खाली. आणि माझ्या मागे घेऊ नका उन्हात. तिकडं इथंच बसा. आधी ए मशीन आहे का आपली पलीकडे तिकडं? त्या मशीनीकडे खोऱ्या, तेवढं खोऱ्या घेऊन यायचं जा. खोऱ्या नाही दारावर इथं. तू हा सारं काही भिजलंच नाही अजून. हातभरच फक्त पुढं सरकलाय. पाणी एकाच मोटर असल्यामुळं थोडं चालतंय. दार धरत धरत तिथे बसले मी भुईमूग खुरपायला. गवत आले भरपूर ह्याच्यामध्ये. परत आले मी आता खाली. दुसरा सारा भिजला का बघावं म्हणलं, पण थोडंसं कमी आणखी. पाणी खालच्याकडे आलं नाही अजून. थांबावंच म्हणलं 2 मिनटं. पाणी खाली आलं की मग दार मोडून जावं परत खुरपायला. सारखं पण अर्ध्याला घालायला ह्यातनं चालावं लागते. आणि जाता येतं सारखं तोडव्यानं गहू मोडतोय, खाली पडतोय. त्याच्यामुळे म्हणलं आता हे भिजवून एवढं साऱ्याच पाणी कडलं आलं की मग जावं. शक्यतो दार नसते ते आमच्याकडे कधी, पण आज मामा वारीला गेल्यामुळं दार माझ्याकडे आली ती. नाही तर कंटिन्यू मामाच धरते तर भुईमुगाची, गव्हाची, मकाची दारं. चला आलाव रे खाली. कशाला आलाव खाली? का रे खाली आलाव? मी यायची होती की दार बघून वर. आला का? पण थांबा एवढं दार भिजले का बघून जाऊ मग वरी.
दुसरा पण सारा भरलाय आता. दार मोडते आता. ऊन भरपूर झाले आता. 2 वाजले ते दुपारच्या. सकाळपासून एकच मोटर चालू असल्यामुळं उरकलं नाही. आता 2 मोटर चालू केल्या होत्या त्याच्यामुळे आता उरकायला लागली. सारा भिजलाय आता. आता दार मोडती. दुसरं सारं पाणी लावते. दार मोडले आता इकडं. आता जाते खुरपायला. एक 15-20 मिनिटं तर आता बघायला जावं लागत नाही. दारात धरत धरत खुरपले एवढं. आता दार मोडले. बसते आता खुरपायला थोडा वेळ. बॉटल का असू दे. खुरपा आणलंय त्यानं. आला म्हणून खुरपा आणले. पाण्याची लाईट गेली. आता चालले माळावर डाळिंब फवारायचे. डाळिंब फवारायच्या आधी म्हटलं थोडंसं गवत काढून घ्यावं. अजून टाईम आहे फवारायला. 5:30 पावणे 6ला चालू करायचं फवारायला. तोपर्यंत थोडंसं गवत काढायचे गोरांना. चला आदू. बाला थांब की आम्हाला येऊ दे. चालू आहे सगळेजण आता माळावर. कार काय चाललंय? चला चला तिकडं. इथलं गवत काढून घ्यायचं आपल्याला. थोड्या वेळाने फवारायचे. तोपर्यंत काढायचे गवत. खुरपायचं बऱ्यापैकी झाले. अर्ध्यात गेलेलं आहे. इकडं ट्रॅक्टरमध्ये वाडा आणले गुरांना. पोरं सगळे टेलरमध्ये बसले ते मागं. आणि आता फवारायचे. पण मी चालले घरी स्वयंपाकाला. आता ही सगळी फवारणार आहे ते.